ग्लोबल वॉर्मिंग किती वेळेस ऐकला हा वर्ड? खूप वेळेस, 100 टाइम्स, 1000 टाइम्स, इन्फानाइट. येस. मग आता ग्लोबल वॉर्मिंग हा जो टर्म आहे गाईज, हा ऍक्च्युअली कनेक्ट करतोय एका प्रोसेस और एका फिनॉमिना सोबत. अँड दॅट फिनॉमिना इज बेसिकली हीट बजेट. याला आपण उष्णता बजेट सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. इथे काय होतंय, हा जो फिनॉमिना हा कनेक्ट आहे अर्थ सोबत किंवा पृथ्वी सोबत. हाऊ इफेक्टिव्हली अर्थ वुड रॅदर एबल टू मॅनेज, की त्याचा बॅलन्स कसा आहे. दॅट इज व्हॉट सिम्पली हीट बजेट हा फिनॉमिना. या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत. व्हॉट एक्झॅक्टली इज हीट बजेट. वॉच इट टिल दी एंड. मग गाईज, बजेटिंग किती वेळेस केली आहे तुम्ही? करता तुम्ही बजेट? बजेट बनवता कधी? येस, बिलकुल तुम्ही बजेट बनवता है ना, की तुम्ही तुमच्या डेली एक्सपेन्सेसचा बजेट बनवता, तुम्ही तुमच्या मंथली एक्सपेन्सेसचा बजेट बनवताय, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये बजेट बनवताय, तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये ऑफिसर बजेट बनवतोय आणि तुमच्या कंट्रीमध्ये तुमचा फायनान्स मिनिस्टर असेल किंवा रिस्पेक्टिव्ह अथॉरिटी बजेट बनवतोय. सो मग जसा आपण बजेट बनवतोय तसाच बजेट अर्थचा पण आहे, ज्याला आपण म्हणतो हीट बजेट. मग आता हीट बजेट बेसिकली काय असणार? हीट बजेट इज सिम्पली जिथे अर्थची इनकमिंग, ठीक आहे, इनकमिंग हीट और रेडिएशंस, ओके, ही अप्रॉक्सिमेटली बैलेंस होती है विथ आउट गोइंग हीट और रेडिएशंस. बघा, बजेटिंग आपण पण असंच करतो. किती इन्कम येतो आणि किती एक्सपेंडिचर आहे, तसाच इनकमिंग किती हीट आहे आणि आउट गोइंग हीट किती आहे, याचा जर का बॅलन्स जर मेंटेन होत असेल, आपण म्हणणार दॅट इज ए हीट बजेटिंग. आय होप डेफिनेशन क्लिअर आहे. मग आता अर्थ ही हीट बजेटिंग करते का? तर आन्सर इज यस. अर्थ ट्राय करते की अर्थ हीट बजेटिंग मेंटेन करावं. कधी कधी या प्रोसेसमध्ये काही चेंजेस असतात, त्याचा तो डिफरंट पार्ट आहे व्हिडिओचा, त्याच्यावर सुद्धा मी कधीतरी व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. सो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर. मग आता हीट बजेट आहे, तर अशा केसमध्ये आपल्याला इथे बघणं मस्ट आहे की अर्थचा इनकमिंग बॅलन्स आणि अर्थचा आउट गोइंग बॅलन्स कसा होतोय. बघा आता काय होतंय की जी एनर्जी शॉर्ट वेव्हच्या फॉर्म मध्ये येते, ठीक आहे, मी ट्राय करतोय इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगू. सो शॉर्ट वेव्ह इनकमिंग रेडिएशन्स आहेत. मग आता हे जेव्हा ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर करतात तेव्हा काय होतं, इथे आउट ऑफ 100% एनर्जी इथे ऍटमॉस्फिअरचा रोल येतो. 27 युनिट क्लाउड्स किंवा ढग रिफ्लेक्ट करून टाकतात, व्हाईट कलर आहेत. 6 जी युनिट एनर्जी आहे ती ऍटमॉस्फिअरच्या डिफरंट पार्टिकल थ्रू स्कॅटर्ड होते आणि परत निघून जाते स्पेसला. 2% एनर्जी अर्थचा सरफेस काय करतो, रिजेक्ट करतो. मग ओव्हरऑल 27 + 2 + 6 35 युनिट्स ऑफ एनर्जी डायरेक्टली स्पेस कडे चालली आहे. तिचा आणि अर्थचा सरफेसचा काहीच कॉन्टॅक्ट आलेला नाहीये. बरोबर. मग आता इथे 17% ऍब्झॉर्ब करतीये अर्थ आणि इथे 34 करतीये, म्हणजे ओव्हरऑल 51 युनिट और पर्सेंट अर्थ सरफेसने ऍब्झॉर्ब केली. मग 35 + 51 झालेत, यू विल फाइंड दॅट इज 86, 86. पण आली किती होती, 100%. मग 14 कुठे गेली आहे? मग 14 इथे आहे मिडलमॅन ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर वर्क्स ऍज अ मिडलमॅन इन बिटवीन लेअर. तो काय करतो, काही एनर्जीचा आपला बॅलन्स घेतो किंवा ऍब्झॉर्ब करतो. मग टोटल आता ऍटमॉस्फिअर प्लस अर्थ किती झाली आहे, 51 + 15 टोटल 65 युनिट्स ही अर्थ सरफेस कडे आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर प्लस, आणि 35 ऑलरेडी रिटर्न्ड टू दी स्पेस. बरोबर, स्पेस कडे गेली. म्हणजे मग अर्थला जर का बॅलन्स बजेटिंग करायचं आहे तर 65 युनिट्सला रिटर्न करावं लागेल ऍटमॉस्फिअर प्लस अर्थ, कारण 35 ऑलरेडी केली. आता बघा मग आउट गोइंग बॅलन्स. मग आउट गोइंग बॅलन्स काय असणार, ही डायग्राम तुम्हाला एनसीईआरटी मध्ये पण भेटेल. काय आता काय होईल, ऍटमॉस्फिअर प्लस सरफेस, ओके, हा 65 युनिट रिटर्न करेल. कसा, 23 युनिट रेडिएशन थ्रू अर्थ काय करेल. जसं आपण मोबाईल घेतला एका 1 इन्स्टॉलमेंटवर, पण काय करतो त्याला EMI मध्ये कन्वर्ट करतो. अर्थ पण काय करते, 51 ऍब्झॉर्ब करते, पण त्याला इन्स्टॉलमेंट मध्ये डिफरंट वेज मध्ये यूज करून आउट रेडिएट करते. मग 23 रेडिएशन, 9 टर्ब्युलन्स अँड कन्व्हेक्शन आणि 19 कंडेन्सेशन, रेनफॉल वगैरे ऍक्टिव्हिटीज. मग काय होतं, या सगळ्या एनर्जीज पहिले ऍटमॉस्फिअर मध्ये जातात. ठीक आहे, ऍटमॉस्फिअर 6 युनिट
आउट ऑफ 23 ऍब्झॉर्ब करतो, 17 डायरेक्ट स्पेसला चालली आहे, 9 कंडेन्सेशन कन्व्हेन्शनची आणि टर्ब्युलन्सची सुद्धा. मग काय होती, ऍब्झॉर्ब करतोय. आणि ऍटमॉस्फिअर आता जर बजेटिंग करायची असेल तर ऍटमॉस्फिअरला हे सगळे प्लस इथे जी 14 युनिट ऍब्झॉर्ब केली आहे ती सुद्धा एनर्जी रिटर्न करावी लागेल. सो 19 प्लस 9 प्लस 6 प्लस 14, जर हा फिगर बघितला तर हा येतो 48 युनिट. मग ऍटमॉस्फिअर काय करतोय, 48 युनिट स्पेसला रिटर्न करतोय. 17 ऑलरेडी गेली आहे, 48 प्लस 17 65 युनिट. मग 65 युनिट इनकमिंग ऍब्झॉर्प्शन होतं, 65 आउटगोईंग ऍब्झॉर्प्शन आहे. इन टोटल 65 इक्वल्स टू 65 आणि हाच झाला हीट बजेटिंग ऍज ए फिनॉमिना. आय होप तुम्हाला हा फिनॉमिना कळालाय. येस. आता याचा इम्पॅक्ट जर हीट बजेटिंग होत नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर याचा इम्पॅक्ट काय होईल मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.